माझ्या लग्नाला 14 वर्ष झालेली होती. मला मूलबाळच नव्हतं. आम्ही इथे एस-आय तर्फे अगोदर आलो होतो. जॉईंट फॅमिली होती. ट्रीटमेंटला पैसे वगैरे नव्हते. मग नंतर आम्ही ना स्वतःहून इथं पैसे माझ्या चुलत्यांनी त्यांनी जमा केले. मग आम्ही इथे ट्रीटमेंट घ्यायला आलो. आणि माझी पहिल्या सायकलमध्ये पण रिपोर्ट पॉझिटिव्हच होता. पण थोडंसं पर्सनल प्रॉब्लेममुळं ते बाळाचे हार्टबीट बंद झाले. मग आता सेकंड सायकल केली. मला तर गॅरंटीच नव्हती आणि एकच होतं माझ्याकडे एम्ब्रिओ. आणि मला असं वाटायचं की बाबा मी आई होणारच नाही. एकच एम्ब्रिओ आणि तो कसा आहे आणि काय त्याची पण गॅरंटी. पण सरांनी मॅडमांनी आणि पूर्ण स्टॉप निलोफर मॅडम झाल्या, रोहिणीताई झाली, बाकीचे जे चैतालीताई त्यांनी सगळे जेवढे पण हाय पूर्ण स्टॉप इथला, परत हर्षदा मॅडम, धनश्री मॅडम, त्यांनी सगळ्यांनी पण वरच्या स्टॉपने पण माझी खूप काळजी घेतली. गोळ्या औषधी वेळेवर प्रत्येकाने हे केलं. आणि मला गॅरंटीच नव्हती की माझा बीटा ज्या दिवशी पहिल्या दिवशी येणार होता त्या दिवशी मला तर गॅरंटीच नव्हती की माझा बीटा फर्स्ट म्हणजे हे येईल का काही, म्हणजे असं पूर्ण निगेटिव्हच होती. पण सरांनी आणि मॅडमांनी औषधींनी सगळं व्यवस्थित केलं. म्हणजे त्यांनी नो गॅरंटीची गॅरंटी घेतली होती, पण मला नसताना त्यांनी घेतलं. आणि त्यांच्यामुळं मला मातृत्वपणाला भेटलं. त्यांच्यामुळं मी आई झाली. त्यांचे आयुष्यभर उपकार मी हे नाही करणार आहे, कधी विसरणार नाही. आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी भरपूर काही केलं. ते स्वतः 15 दिवस माझ्यासाठी गोळ्या, औषधी सगळं त्यांनी केलं. माझ्या घराला कोणीच नव्हतं घरी. माझे मिस्टरच मला सगळी काळजी घ्यायची. आणि इथं स्टॉप पण खूप चांगला होता, की वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अवेलेबल होते. प्रत्येक स्टॉपची नर्स, स्टॉप मॅडम सगळे चांगले. खरंच आभार आहे सरांचा, मॅडमांचा, सर्व